नमस्कार मित्रांनो. जगामध्ये प्रेम केलेलं नाही किंवा कोणावरती जीव जडलेला नाही असा व्यक्ती शोधून सापडणं कठीणच आहे. म्हणजेच प्रेम ही अशी भावना आहे की जी व्यक्ती कधी ना कधी जीवनामध्ये अनुभवतोच. आणि हा जो अनुभव आहे हा अनुभव थोडा वेगळा असतो आणि या अनुभवामध्ये व्यक्ती अक्षरशः वेड लागण्यापर्यंत वेडी होऊ शकतं. म्हणजे त्याचं संपूर्ण जे व्यक्तिमत्व आहे हे बदलू शकतं. तर अशा प्रकारचं जे प्रेम आहे हे प्रेम अर्थातच पुढे जाऊन ते सक्सेसफुल होईल की नाही हा प्रश्न वेगळा, परंतु या भावनेमध्ये प्रत्येक जण गेलेलाच असतो. जर का तुम्ही कोणाच्या प्रेमात असाल आणि त्या जर का तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं संपूर्ण व्यक्तिमत्व ठाऊक असेल, त्याची आवडीनिवडी ठाऊक असतील आणि एकंदरीत त्याचे विचार कशा प्रकारचे असतील हे ठाऊक असेल, तुम्हाला स्वतःबद्दल सुद्धा या सगळ्या गोष्टी ठाऊक असतील, तर अर्थातच तुमचं जे प्रेम आहे हे प्रेम अतिशय सहजपणे पुढे जाऊ शकेल. लक्षात घ्या, प्रेमामध्ये तू-तू किंवा थोडाफार प्रमाणात इथे तिथे या गोष्टी होतातच, परंतु जर का तुम्हाला व्यवस्थितपणे एकमेकांचं व्यक्तिमत्व ठाऊक असेल तर अर्थातच प्रेम जे आहे ते अगदीच सहजपणे पुढे जाऊ शकेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खास करून चर्चा करू की दोघे म्हणजेच पुरुष आणि स्त्री दोघे सुद्धा मेष राशीचे असतील तर त्यांचं जे प्रेम आहे हे कशा प्रकारे पुढे जाऊ शकेल. लक्षात घ्या, मेष जी राशी आहे ही थोडीशी स्पेशल आहे, थोडीशी खास आहे. कारण मेष राशीचे सगळे जर का तुम्ही तत्व बघितले म्हणजे मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, ही जी राशी आहे अग्नितत्वाची राशी आहे आणि चरस्वरूप राशी आहे. आणि ह्या राशीमध्ये पुरुष जे तत्व आहे ही जबरदस्त प्रमाणात दिसून येतं. संपूर्ण पुरुष तत्वाची रास आहे. पुरुष तत्व म्हणजे काय की या ज्या राशीच्या व्यक्ती असतात म्हणजे स्त्री असेल किंवा पुरुष, या चपळ असतात किंवा बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असतात. त्यांचं वागणं बोलणं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांचे विचार निर्णय घेण्याची क्षमता आणि एकंदरीत जे लाईफस्टाईल असतं हे झटपट असतं, पटापट असतं. वेळेची त्यांना किंमत चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. म्हणजे एखाद्याला दिलेला शब्द कशा प्रकारे पाळायचा, एखाद्याला दिलेली वेळ कशा प्रकारची पाळायची ही मेष राशीच्या व्यक्तींकडून शिकण्यासारखी ही गोष्ट असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदम खुल्लम खुल्ला असतात. म्हणजे जे विचार यांच्या हृदयात असतात तेच त्यांच्या ओठांवर असतात. म्हणजे उगाचं काही वेगळं काही बोलणं, दुसऱ्याला चांगलं वाटेल म्हणून काही चांगलं बोलणं, हा प्रकार मेष राशीच्या स्त्री किंवा पुरुष दोघांमध्येही दिसून येत नाही. आणि खरं तर याच गुणांमुळे या दोन्ही राशीचे जे स्त्री पुरुष आहेत ते एकमेकांकडे आकर्षित होऊ शकतात. लक्षात घ्या, मेष राशीचे जे पुरुष असतात हे बिनधास्त असतात त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये. म्हणजेच त्यांचे जे एकंदरीत राहणीमान जरी तुम्ही बघितलं तरी ते सुद्धा बिनधास्त असतं. थोडंसं वेगळं असतं, थोडेसे ठळक रंगाचे कपडे यांना वापरायला आवडतात, आधुनिक प्रकारची फॅशन करायला आवडते. या मेष राशीची जी स्त्री आहे या बाबतीत सुद्धा ही गोष्ट थोडीशी तुम्हाला वेगळी दिसेल. म्हणजे चार चौघांमध्ये उठून दिसणारी असते. म्हणजे जोक क्रॅक्स करणं, बिनधास्तपणे एखादी गोष्ट बोलणं आणि त्यांचं राहणीमान सुद्धा तशाच प्रकारचं दिसून येतं. आणि खरं तर याच त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे बऱ्याच प्रमाणात ज्या व्यक्ती असतात, जे पुरुष असतात ते मेष राशीची जी स्त्री असते त्याच्यावरती भाळतात. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ही तेवढीच तिखट सुद्धा असू शकते. साधारणतः आपण असं पाहतो की स्त्री वर्ग आहे त्याने थोडंसं ॲडजस्ट करायला हवं, थोडंसं बॅकफूटला जायला हवं. तर ही गोष्ट मेष राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येणार नाही. मेष राशीची जी स्त्री आहे ही कुठल्याही प्रकारामध्ये स्वतःला पुरुषांपेक्षा कमी कधीही समजत नाही. कारण त्याच्यामागे आता जे सांगितलं की मेष राशीचे जे संपूर्ण तत्व आहे पुरुषत्व हे बऱ्याच प्रमाणात कारणीभूत ठरतं. परंतु असं जरी असलं तरी मेष राशीचे पुरुष आणि मेष राशीची स्त्री दोन्ही जर का प्रेमाच्या याच्यामध्ये आले, भावनेमध्ये आले, तर अर्थात त्यांचं जे प्रेम असं ते बघण्यासारखं असतं, अगदी बिनधास्त असं. मुळात प्रेम आहे की नाही हे पण ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस क्षणाचाही विलंब लावणार नाही, फार काही विचार करणार नाही. बघू करू, विवाहापर्यंत विचार करू, आपल्या दोघांचं कसं जमेल या संदर्भातला विचार करू, घरातल्या व्यक्ती किंवा आजूबाजूचे लोक काय म्हणते वगैरे, हा कुठलाच प्रकार तुम्हाला मेष राशीच्या पुरुष किंवा स्त्री दोघांमध्येही दिसणार नाही. त्यांच्या बाबतीत एक गोष्ट खूप चांगली असतं, जर का एखादी गोष्ट पटली, रुचली, पसंत आली तर ते लगेच करून टाकतात. ही गोष्ट त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला दिसेल. उगाच काही फार मोठा विचार करतोय, फार गहन विचार करतोय आणि मला त्याचा वेळ हवा आहे आणि मग त्याचं मी संशोधन करेन, ॲनालाइज वगैरे करेन, हे असले काही प्रकार मेष राशीच्या स्त्री किंवा पुरुष दोघांमध्येही दिसून येत नाही. जे काय असेल ते सरळ सोटपणे पूर्ण करायचं आणि जे आपण करू त्याची संपूर्ण जबाबदारी घ्यायची, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, मेष राशीचे पुरुष किंवा स्त्री कधीच त्यांनी केलेल्या कामाची जबाबदारी दुसऱ्यावरती ढकलत नाही. अर्थात केलेल्या कामाचं श्रेय सुद्धा ते स्वतः घेतात आणि ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे.
तर एकंदरीत मोकळं ढाकळं अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं. आणि प्रेमामध्ये सुद्धा असाच प्रकार दिसून येतो. म्हणजे प्रेमामध्ये जर का मेष राशीचे स्त्री पुरुष असतील ते लपून छपून भेटणं किंवा इतरांना घाबरणं किंवा थोडंसं वेगळं, हा प्रकार अजिबात नाही. एकदा का ते प्रेम त्यांचं एकमेकांना जडलं की बिनधास्तपणे ते एकमेकांच्या प्रेमामध्ये असतात आणि त्यांना जे आवडतं त्या गोष्टी करतात. ही गोष्ट महत्त्वाची आहे. फिरायला जाणं, खरेदी करणं, अर्थात ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवण्यासारखी आहे की मेष राशीचे जे स्त्री पुरुष असतात हे बिनधास्तपणे खर्च करणारे असतात. म्हणजे खर्चाच्या बाबतीत अगदी दिल खोल के ज्याला आपण म्हणतो, मागचा पुढचा विचार करणार नाही. परंतु एक गोष्ट ती दुसरी महत्त्वाची सुद्धा आहे की मेष राशीचे जे स्त्री पुरुष असतात त्यांचं अर्निंग सुद्धा खूप चांगलं असतं. मुळातच जबरदस्त कष्ट करण्याची ताकद जी आहे ही मेष राशीच्या स्त्री पुरुष दोघांमध्येही खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. त्याच्यामुळे जे काय करतील ते बिनधास्त करतील आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भोगप्रिय अशा प्रकारची ही रास आहे. म्हणजेच एखादी वस्तू आवडली तर ती लगेच विकत घेतील किंवा त्याचा उपभोग घेतील. फिरायला जाणं आवडतं, हॉटेलिंग करायला आवडतं, सिनेमा थिएटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहायला त्यांना आवडतात. म्हणजे प्रेमामध्ये ह्या स्त्री पुरुषाच्या ज्या राशी असतात ह्या पूर्ण वेगळे दिसेल. आता इथे आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की अनुभव घेण्यासारखी असते. लक्षात घ्या, मेष राशीचे जे पुरुष असतात ते तसं जर का त्यांचं तुम्ही व्यक्तिमत्व बघितलं तर ते थोडंसं हार्श दिसेल. थोडंसं पुरुषी त्याच्यामध्ये हार्शपणा जो असतो तो थोडासा जास्त, ॲरोगन्सी थोडेसे जास्त असते. आता ही गोष्ट ज्या वेळेस ते प्रेमामध्ये येतात त्यावेळेस पूर्णपणे त्यांचं व्यक्तिमत्व बदललेलं असतं. मग ते दुसऱ्याबरोबर म्हणजे त्यांच्या जे पार्टनर असतात त्यांच्याबरोबर ॲडजस्ट करायला तयार होतात. थोडंसं बॅकफूटला येते, त्याला थोडंसं तेवढाच हे देतील. थोडंसं स्वतःचं कमांडिंग जे नेचर आहे ते बऱ्याच प्रमाणात कमी होईल. परंतु हीच गोष्ट तुम्ही जर का मेष राशीच्या स्त्रीमध्ये बघितली तर पूर्ण त्यांचं व्यक्तिमत्व बदललेलं असतं. म्हणजे मग ते प्रेमामध्ये असेल तर मग ते कमांडिंग असेल, त्यांच्या शब्दाला मान असतो. तुमच्या प्रेमामध्ये घेतला गेलेला प्रत्येक निर्णय हा त्यांना समजला पाहिजे आणि त्यांच्या अनुरूपच त्या निर्णय तो आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. तर हा जो भाग आहे हा भाग तुम्हाला पूर्ण म्हणजे त्यांचे जे रोल्स असतात हे पूर्णपणे वेगळे झालेले दिसतात. अर्थात यालाच प्रेम म्हणतात. म्हणजे प्रेमामध्ये मी सुरुवातीला सांगितलं की तुमचं पूर्ण व्यक्तिमत्व बदलून जातं. तुम्ही ॲडजस्ट करायला तयार होता की जेणेकरून तुमचं जे प्रेम आहे कारण समोरच्या माणसाचा किंवा समोरच्या व्यक्तीचा म्हणजे मिळणारा जो अधिवास आहे हा तुम्हाला हवा असं वाटतं. ती गोष्ट प्रेमामध्ये थोडीशी वेगळी असते, न्यारी असते आणि अशा प्रकारचे जे प्रेम असतं हे मेष राशीच्या स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही दिसून येतं. अर्थात काही ज्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष सुद्धा दिलं पाहिजे. ह्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. लक्षात घ्या, मेष राशीला स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट, आत्मसन्मान हा अतिशय महत्त्वाचा असतो. ही गोष्ट ध्यानात घेणं गरजेचं आहे. खास करून मेष राशींच्या पुरुषासाठी ही गोष्ट सांगणं महत्त्वाचं ठरेल. म्हणजे समोरची जी स्त्री आहे ही फक्त स्त्री आहे म्हणून तिला घालून पडून बोलणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकांतामध्ये जर का तुम्ही तिला काय बोललात काही मोठा प्रॉब्लेम नाही. परंतु जर काय तुम्ही घोळक्यामध्ये आहात मित्रमैत्रिणींच्या किंवा इतर, तर त्या ठिकाणी अजिबात असा कुठलाही शब्द वापरू नका की जेणेकरून त्यांचा अपमान होईल किंवा त्यांच्या इमेजला धक्का लागेल. अशा म्हणजे सहजपणे सुद्धा म्हणजे जर का तुम्ही कधी कधी मस्करीमध्ये आपण करतो तर मस्करीची कुस्करी व्हायला वेळ लागणार नाही. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं राहील आणि या गोष्टीमुळे सुद्धा तुमचं जे प्रेम आहे ते धोक्यात देऊ शकतं. लक्षात घ्या, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि याच्या उलट जर का तुमच्या म्हणजे तुमच्या याच्यामध्ये प्रेमामध्ये असलेल्या मेष राशीच्या स्त्रीबद्दल तुम्ही प्रेस केलं, तिच्याबद्दल चांगल्या गोष्टी सांगितल्या, अर्थात काही ना काहीतरी गोष्टी चांगल्या असतीलच की ज्यामुळेच खरं तर तुम्ही ते प्रेमामध्ये सुद्धा इन्व्हॉल्व झालेले असाल, तर ह्या गोष्टी जर का तुम्ही इतरांशी शेअर केला आणि त्यांच्या समोर जर का त्यांनी शेअर केला आणि त्यांचं लक्षात आलं तर अर्थातच त्यांचं तुमच्यासाठी असलेलं प्रेम हे जबरदस्त होईल, दुप्पट होईल. लक्षात घ्या, मेष राशीची जी स्त्री आहे ही तुमची संपूर्ण जबाबदारी घ्यायला तयार होते. ही गोष्ट खूप स्पेशल आहे. आणि खास करून मेष राशीची जी स्त्री आहे ही संपूर्ण जगाच्या विरोधात जाऊन तुमच्यासाठी उभी राहील. ही गोष्ट सुद्धा तेवढीच आणि फक्त या राशीमध्येच तेवढा जबरदस्त जो गुण आहे तो दिसून येतो. अर्थात ही गोष्ट आहे ती थोडीशी महत्त्वाची आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर का म्हणजे मेष राशीचे स्त्री पुरुष जर का प्रेमामध्ये असेल तर चुकूनही जर का पुरुष असेल त्याने इतर कुठल्या स्त्रीबद्दल किंवा जर स्त्री असेल तर इतर कुठल्या पुरुषाबद्दलचे जे इंटरॅक्शन असेल हे जास्त करू नका किंवा त्याच्यावरती थोडंसं लिमिट ठेवा. कारण ही गोष्ट समोरच्या व्यक्तीला, तुमच्या प्रेमामध्ये असणाऱ्या समोरच्या व्यक्तीला अजिबात पटणारी नाही. मग त्याचे हातपाय सुद्धा चालू शकतात. कारण मेष राशीचे जे मेष राशी मुळात आहे जे सांगितले की संपूर्ण पुरुष तत्वाची आहे. जर का अशा प्रकारचं टोकाचं जर का वर्तन तुमच्याकडून केलं गेलं तर ते सहन होणार नाहीत. मग त्यांचा जो राग आहे तो जबरदस्त ओफाळत येतो. लक्षात घ्या, मेष राशीचे स्त्री पुरुष दोघांच्या बाबतीमध्ये मेष राशीबद्दल त्यांचा जो राग आहे हा जबरदस्त असतो. मग ते कुठलंही टोक गाठू शकतात. म्हणजे
ह्यांच्या बाबतीत कुठलीही गोष्ट करायची ती अगदी एक्स्ट्रीमला करायची. प्रेम जे आहे ते सुद्धा अगदी एक्स्ट्रीमला करायचं, म्हणजे बुडून जायचं अक्षरशः. कुणालाच घाबरायचं नाही. फक्त प्रेमामध्ये आपण एकमेकांचा अनुभव घ्यायचा हा असतो. आणि जर का हेट किंवा तिरस्कार तयार झाला किंवा तुमच्याबद्दलच्या वेगळ्या काही गोष्टी त्यांच्या समोर आल्या, तर त्याकरता सुद्धा टोक गाठण्याची जी तयारी आहे ही तयारी मेष राशीमध्ये दिसून येते. या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. या 2च गोष्टी तुम्हाला प्रेमामध्ये सांभाळायच्या आहेत. त्या जर का तुम्ही व्यवस्थित सांभाळल्यात तर अर्थातच तुमचं प्रेम आहे ते फुलून येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेष राशीची जी स्त्री आहे तिला योग्य तो वेळ द्या. तिच्याबरोबर एक्सचेंज करा. छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तुमच्या दिवसभराच्या. आणि जरी तुम्हाला वाटलं की ह्या गोष्टीमध्ये काय वेगळं आहे किंवा या गोष्टीमध्ये काय वेगळं म्हणजे सांगण्यासारखं आहे, तरीसुद्धा त्यांना ते ऐकण्यासारखं असतं. म्हणजे मेष राशीच्या स्त्रीला एक्सचेंज वगैरे करायला आवडतं म्हणून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती तुम्हाला फ्रीडमसुद्धा देईल. लक्षात घ्या, असं नाही आहे की ती तुम्हाला फ्रीडम देणार नाही, परंतु फ्रीडम हे कुठपर्यंत असायला हवे याचा साधारण अंदाज तुम्हाला यायला हवा. या गोष्टी जर का तुम्ही सांभाळल्या तर तुमचं जे प्रेम आहे हे अतिशय निर्धोकपणे पुढे जाईल. तुम्ही प्रेमाचा पुरेपूर आनंद घेऊ शकाल. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचे स्त्री पुरुष परस्पर प्रेमामध्ये असतील तर त्यांचं जे प्रेम आहे हे कशा प्रकारे पुढे जाईल किंवा कशा प्रकारे पुढे जाऊ शकतं या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.